गेल्या 48 तासांमध्ये बीडमध्ये झालेल्या पावसानं रौद्र रूप धारण केलंय। सलग 2 दिवस 15 पेक्षा अधिक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। या पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो आष्टी, शिरूर, कासार, अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यांना। या ठिकाणच्या अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। आष्टीमध्ये कडा नदीकाठच्या नागरिकांना वाचवण्यासाठी थेट हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं। या ठिकाणी बचाव कार्य करत एकाच कुटुंबातील 11 जणांना वाचवण्यात यश आलंय। दुसरीकडे अंबाजोगाई इथला राक्षसवाडीचा पाझर तलाव फुटल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालंय। बीडमध्ये असलेल्या माजलगाव आणि मांजरा धरणातून अद्यापही नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरूच आहे, त्यामुळे नदीकाठचं जनजीवनही विस्कळीत झालंय। हवामान खात्याकडून पुढील 2-3 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आज बीडमधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर आपण बघतोय बीडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। आपण हे ड्रोनची दृश्यही बघतोय। दरम्यान आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। बीडमधली आजची परिस्थिती काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय। स्वानंद, काय परिस्थिती आज बीडमध्ये? निश्चितच गेल्या 2 दिवसात बीड जिल्ह्यात जो काही पाऊस झालाय, हा पाऊस इतका भयंकर स्वरूपाचा होता की 15 पेक्षा अधिक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद सलग 2 दिवस करण्यात आलेली आहे। आष्टी, शिरूर, कासार, अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडल्याने आपण बघायला गेलं तर या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले होते। आष्टीमध्ये कडा नदीला पूर आल्यामुळे या ठिकाणी बचाव कार्य राबवण्यासाठी प्रशासनाला थेट हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली आणि नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य राबवत त्यांना वाचवण्यात आले। तर अंबाजोगाई तालुक्यात राक्षसवाडी येथील तलाव फुटल्यामुळे शेतीचे खूप भयंकर नुकसान झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्याच्या पाठोपाठ जो मांजरा धरणातून आणि माजलगाव धरणातून नदीपात्रात विसर्ग केला जातोय, या विसर्गामुळे देखील जनजीवन विस्कळीत झाले आहे। आज प्रशासनाने बीड जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी दिली आहे आणि आज पाऊस काही प्रमाणात थांबल्याचं देखील बघायला मिळत आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बीड प्रमाणे